प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए येशू ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 30 एप्रिल 2024 मंगळवार। तुमच्या संयमाने, तुमच्या सहनशीलतेने तुमचे आत्मे ताब्यात द्या। लूक 21 अध्याय 19 वचन। सगळ्यांना माणूस सलमोन सर्व परिश्रमपूर्वक आपले हृदय ठेवण्याचा सल्ला देतो। प्रेषित पौल म्हणतो, तुम्हाला दिलेली ती चांगली गोष्ट आमच्या मते वास करणाऱ्या पवित्र आत्म्याने जपा। 2 तिमोथेयु 1 अध्याय 14 वचन। त्याने सल्ला दिला आणि म्हटले, स्वतःला शुद्ध ठेवा। 1 तिमोथेयु 5 अध्याय 22 वचन। तिरुवल्लुवर यांनी रचलेली एक तामिळ जोडी आहे, ज्यात म्हटले आहे, तुम्ही स्वतःचे आणि तुमच्या पवित्रतेचे रक्षण केले पाहिजे। आपण आपल्या शब्दाबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे आणि चांगले काम करताना खचून जाऊ नका। संसारी लोक खूप सल्ले देतात। संध्याकाळी उशिरा बाहेर पडताना दाहिने हालू नका, असे अनेक सल्ले आपण ऐकतो। तुला अनेकदा राग येतो असा वाटत तुमच्या वरिष्ठांशी असे वागू नका आणि तुमची नोकरी गमावू नका। कितीतरी कष्टांतर मिळालेल्या या कामावर टिकून राहा किंवा कुटुंबातील एकता, अंतःकरणातील एकता आणि तुमची पवित्र राखा। तिरुकुरलमधील आणखी एक जोड आहे, ज्यात म्हटले आहे की जरी तुम्ही इतर कशाचेही रक्षण करू शकत नसाल, तरीही तुम्ही तुमच्या जिभेचे रक्षण करा। सर्वात महत्त्वाचे म्हणजे पवित्र शास्त्र आम्हाला तुमच्या आत्म्याचे रक्षण करण्याची इशारा देते। तुमच्या आत्म्याचे रक्षण करण्यासाठी त्यांची सर्व पापे येशू ख्रिस्तांची रक्ताने धुवून टाकली पाहिजेत। हे रक्त आहे जे आत्म्यासाठी प्रायश्चित्त करते। लेविटिकस 17 अध्याय 11 वचन। रक्त सांडल्याशिवाय पापाची क्षमा होत नाही। केवळ आत्म्याने पापाची दावडीतून सोडवण्यासाठी प्रभू येशू कल्वरीच्या बलिस्तंभावर पापार्पण झाले। आत्म्याला ज्ञान नसणे चांगले नाही। नीतिसूत्र 19 अध्याय 2 वचन। मेंदूच्या ज्ञानाचा अभिमान वाटू शकतो, परंतु आत्म्याचे ज्ञान शास्त्रातील उपदेश ऐकण्यास व उभे राहण्यास प्रभुत्व करते। जो आत्मा पाप करतो तो मरेल। एजेकिएल 18 अध्याय 20 वचन। जो एखादा स्त्रीची व्यभिचार करतो आपल्या समज नाही, जो असे करतो तो आपल्या आत्म्याची नाश करतो। नीतिसूत्र 6 अध्याय 32 वचन। तुमचे सर्व आचरण, वेशभूषा आणि कृती परमेश्वराला प्रसन्न होवोत। येशूच्या रक्ताने मुक्त झालेल्या तुमच्या आत्म्याचे रक्षण करा। पाप करू नका किंवा इतरांना पापाकडे नेतील अशी कृती करू नका। तुमच्या आत्म्या तुमच्या अन्न आणि वस्त्रापेक्षा महत्त्वाचा आहे। देवाची मुलांनो, जर तुम्ही तुमच्या आत्म्याचे रक्षण केले तर तुम्ही तुमचे आनंदकाल टिकून राहाल। जर तुमच्या आत्म्यात पवित्रता असेल तर तुम्ही आनंदाने स्वर्गाचे राज्यात सामील व्हाल, वैभवाचे राज्यामध्ये। पुढील चिंतनासाठी श्लोक। माझे जीव तुमच्यावर द्या आणि माझ्याकडून शिका, कारण मी कोमल आणि नम्र अंतःकरणाची आहे आणि तुम्हाला तुमच्या आत्म्याला विश्रांती मिळेल। मत्ती 11 अध्याय 29 वचन। दिवसासाठी बायबल वचन। सकाळी 1 राजे अध्याय 8 आणि 9। संध्याकाळी लूक अध्याय 21 वचन 1 से 19 वचन। धन्यवाद।